नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कब्जेपट्टीसाठी 120 भूखंडाबाबत 2 दिवसात हरकती. शहरातील 120 खुल्या भूखंडाच्या कब्जेपट्टीसाठी 2 दिवसात सूचना हरकती मागवण्यात येत आहेत, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी दिली. दरम्यान शहरातील हनुमाननगर येथे 4 एकर खुल्या जागेत क्रीडांगण विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी आरक्षित जागेची पाहणी करून सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. महापालिकेत गुरुवारी स्थायी समिती सभा झाली. सभापती अतुल माने अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच अधिकारी, खाते प्रमुख व सदस्य उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील मंजूर रेखांकनातील 380 भूखंडावर महापालिकेचे नाव लावण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे प्रस्ताव दिलेले आहेत. मात्र कब्जेपट्टी नसल्याने महापालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही थांबलेली आहे. या जागांच्या कब्जेपट्टीसाठी आयुक्तांनी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. यावर स्थायीत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात सांगली शहरातील 120 भूखंडाबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती 2 दिवसात मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर हरकती निकालात काढून महापालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही होणार आहे. सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरात नव्याने स्वतंत्र क्रीडांगण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली. हनुमाननगर येथील 15 एकर खुली जागा आहे. यापैकी काही जागेत भाजी मंडई, अग्निशामक केंद्र, स्केटिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे. उर्वरित 3.5 ते 4 एकर जागेत क्रीडांगण विकसित करण्यात येणार आहे. या जागेवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व प्ले ग्राउंडचे आरक्षण आहे. या जागेची अधिकाऱ्यांनी पाहणी करून आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. कुपवाड शहरात देखील प्ले ग्राउंडचे आरक्षण असलेली जागा शोधावी, अशा सूचना देखील सभापती माने यांनी दिली.